सर्व लाईनमन आपापली जागा घ्यायचे. पंतांची खूण. सामन्याला सुरुवात. स्ट्राईकला तो गौरव. वैयक्तिक मध्ये पहिल्याने संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय आशिष. 8 ते 10 बॉलवर पंचाने डावासाठी मारा करताना पंचाने पार करून टाकला चेंडू. हलके सेकडावलाय. चेंडूला मान दिलेला आहे. चेंडू जातोय डॉट चेंडू मध्ये. कोणतीही धाव नाही. आधुनिक षटकामधील 5 चेंडू बाकी. निर्धारित 45 धाव करून 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा आशिष पंचांना पार करून टाकताना चेंडू. पुन्हा एकदा हलकेसे कडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू होतो 1 डी स्वरूपात. एका धावेसाठी एका धावेवर समाधान. एका धावेने संघाचं खातं खोलतंय. धाव संख्येला ती 1. आधुनिक षटकामधील 4 चेंडू बाकी. धाव संख्येला ती 1. स्ट्राईकला होता गौरव. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. धाव संख्येला ती 1. 1 गडी बाद 1. सुंदर गोलंदाजी. सुंदर असं सुरुवात म्हणावी लागेल आशिष कडून आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन फलंदाज विराज मैदानामध्ये. स्ट्राईकला. आधुनिक षटकामधील 3 चेंडू बाकी. धाव संख्या स्थिरावलेली. धाव संख्येला ती 1. थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना आशिष. स्ट्राईकला तो विराज. पुन्हा एकदा 8 ते 10 बॉलवर रन अप. पंचांना पार करून टाकला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. उंचावलेला चेंडू झेल होऊ शकतो का पाहूया. आणि फलंदाज बाद. सलग 2 चेंडूवर 2 बळी टिपले आशिषाने. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. आधुनिक षटकामधील 2 चेंडू बाकी. धाव संख्या झाली ती फक्त 1 धावा. आता मात्र आला तो नवीन फलंदाज आदेश साळवी. आपल्या षटकामधील 5वा चेंडू घेऊन आशिष सामना करेल. आदेश पंचांना पार करून टाकले चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. स्लो पद्धतीने चेंडू. कोणती धाव नाही. कोणतेही नुकसान नाही. चेंडू जातो तो डॉट चेंडू मध्ये. आणि या षटकामधील अखेरचा चेंडू. धाव संख्या आली ती 1 धावा. पुन्हा एकदा आशिष. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव संख्या आली ती 1. 2 गडी बाद 1 धावा.